नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की परवा दोन शिवसेनांचे 2 दसरा मेळावे झाले. त्याच्यामध्ये रामदास कदमांनी यांच्यावर उद्धव ठाकरेंवर बाळासाहेबांच्या संदर्भामध्ये काही आरोप केले होते. माझं असं म्हणणं आहे की तुमचं शिवसेना म्हणून तुम्ही काही भांडण करा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंनी एकमेकांवर किंवा त्यांच्या लोकांनी एकमेकांवर कुठलेही आरोप करावे, पण बाळासाहेबांना सोडा. बाळासाहेबांना तुमच्या भांडणात घेऊ नका. म्हणजे आता तरी बाळासाहेबांना सोडा. म्हणजे मला एकनाथ शिंदेच्या लोकांना हे सांगणं आहे की उद्धव ठाकरे कसे आहेत हे सगळे जगाला माहिती आहे. त्यांच्यावर काय बोलाय, पण ते बाळासाहेबांना घेऊन टीका करू नका. बाळासाहेबांच्या आत्म्याला याचा खूप क्लेश होत असेल. उद्धव ठाकरेंना त्यांच्या वडिलांची काहीच पडलेली नाही आहे काय. त्यामुळे उद्धव ठाकरेंना तुम्ही काय बोललात तर उद्धव ठाकरे आणखीन असं काहीतरी बोलतील की त्यांच्या वडिलांना आणखीन क्लेश होईल. आणि बाळासाहेबांना क्लेश व्हावे असं कुठल्याही हिंदूचं कुठल्याही हिंदूच्या मनात नाही. म्हणजे अगदी तो बाळासाहेबांचे विरोधक जरी असेल तरी त्याला हे वाटणार नाही. पण उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांबद्दल काहीच नाही. म्हणजे आता त्यांनी जे काही त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले काय, ते खरे खोटे हे उद्धव ठाकरेंना माहिती किंवा रामदास कदमांना माहिती, या दोघांना किंवा आणखीन काही जवळच्या लोकांना माहिती असेल. पण एकदा त्यांनी आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलतील काय नाही, किंवा त्यांनी सांगितलं मी गद्दारांवर मी बोलत नाही वगैरे. म्हणजे गद्दार कोण? उद्धव ठाकरेंना कोणालाही गद्दार मानाचा अधिकार नाही. म्हणजे अगदी शरद पवारांना सुद्धा लोक राजकारणामध्ये गद्दार म्हणतात कारण त्यांनी पक्ष फोडले वगैरे वगैरे काय आहे ते. पण उद्धव ठाकरेंना कोणालाही गद्दार मानाचा अधिकार नाही. कारण उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली ही त्यांच्या वडिलांशी केली. म्हणजे गद्दारीची परिसीमा केली. म्हणजे स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून ह्या उद्धव ठाकरेंनी बापच विकला. आणि हे बाप चोरला म्हणतात, पण ते बापच विकला. म्हणजे किती त्यांनी काय म्हणतात त्याला राजकीय अश्लीलता याच्यामधली आहे ही. आणि परत जे काही त्यांचे जे लोक बोलतात काय, इवन स्वतः उद्धव ठाकरे जे काही बोलतात त्याच्यावरनं त्यांना उद्याच्या निवडणुकांमध्ये त्यांना ते सगळं दिसेल. पण माझी श्रद्धा हे बाळासाहेब ठाकरे आहेत, कळलं का. तर आणि एकनाथ शिंदेंना मी विनंती करेल किंवा रामदास कदमांनाही विनंती करेल, तुम्ही सगळे बाळासाहेबांबरोबर उद्धव ठाकरेपेक्षा जास्त काम केलेली लोक आहात. उद्धव ठाकरेंना बाळासाहेब कधीच कळले नाहीत, कळत नाहीत आणि कळणार नाहीत. किंवा कळलं तरी त्यांनी सोंग घेतलेले, त्यांना कळून घ्यायचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांना तुमच्या भांडणामध्ये घेऊ नका काय. ते मग नार्को टेस्ट, ही टेस्ट, ती टेस्ट वगैरे. उद्धव ठाकरेंनी तसं केलं असेल तर ते कधीच नार्को टेस्टला सामोरे जाणार नाहीत काय. कधीच ते नार्को टेस्टला सामोरे जाणार नाहीत. आणि त्यांनी जे काही केलेलं आहे म्हणजे त्या संपूर्ण याच्यामधनं त्यांनी बाहेर पडल्यानंतर त्यांनी कुठलं काम चांगलं केलेलं आहे. म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर यांनी काम कुठलं चांगलं केलं आहे तर एखादं काम चांगलं केलं असेल, मी म्हणलं माझ्या डोळ्यासमोर असेल तर तसं कुठलंच काम चांगलं नाही केलं. पण त्यांनी राज ठाकरेशी जुळवून घ्यायचा निदान देखावा तरी केला आहे. अजून पुढचं माहीत नाही पुढे काय करतील ते. आणि राज ठाकरेंना सुद्धा त्याच्याबद्दलची साशंकता आहे की हे काय करतील. म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे गेले नाहीत. कारण राज ठाकरेंना उद्धव ठाकरे तुमच्या आमच्या सगळ्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्ती माहिती आहेत काय. आणि राज ठाकरेंचं पण तुम्ही एक बघा की राज ठाकरे त्यांच्या भांडणामध्ये कुठेही बाळासाहेबांना आणत नाहीत. निदान बाळासाहेब गेल्यानंतरची जी गोष्ट आहे त्यांनी बाळासाहेबांना कधीच आणलेलं नाही आहे. पण उद्धव ठाकरे कायम छाती पेटून सांगत असतात माझा बाप चोरला, माझा बाप चोरला. अरे तुम्हाला तुमचे पक्ष सांभाळता आला नाही. म्हणजे 56 पैकी तुमचे 44 आमदार निघून गेले. 44 का 40 आमदार निघून गेले 56 पैकी. ते 56 पैकी 40 आमदार निघून गेल्यावर तुम्हाला तुमची पात्रता आहे का शिवसेना सांभाळायची? तुमची शिवसेना सांभाळायची पात्रता नाही. तुम्हाला तुमचा बापाची म्हणजे मला बाप शब्द वापरणं चुकीचं आहे.
पण तुमच्या वडिलांची अस्मिता सांभाळता आली नाही. तुमच्या वडिलांचं उभं केलेलं सगळं काय म्हणतात त्याला, उभा केलेला सगळी इमारत तुम्ही खालनं मुळासकट पाडून टाकली काय. आणि तुम्हाला तुमच्या वडिलांचं चरित्रहनन केलं तुम्ही. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोडून द्या, मी काँग्रेसशी म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधींच्या अगदी तिथे नतमस्तक होईपर्यंत तुम्ही केलं. हे तुम्ही बाळासाहेबांचं अगदी अक्षरशः तुम्ही वाटोळं केलेलं आहे. त्यामुळे माझं म्हणणं की उद्धव ठाकरे त्यांच्या वडिलांना खूप क्लेश देत आहेत. आज गेल्यावर सुद्धा उद्धव ठाकरे त्यांच्या वडिलांना प्रचंड क्लेश देत आहेत. त्यामुळे रामदास कदम अँड कंपनीने आणखीन दुसऱ्या कोणीही बाळासाहेबांना मध्ये घेऊ नये, बाळासाहेबांचं कुठलंही नाव घेऊ नये. म्हणजे ते उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर काय अत्याचार केले असतील नसतील. म्हणजे कसं आहे की उद्धव ठाकरेंवर कुठलेही आरोप केले तर ते जे उद्धव ठाकरेंचं कुकर्तृत्व आहे त्या कुकर्तृत्वावरनं उद्धव ठाकरेंवर कुठलेही आरोप केले तरी ते समाजामध्ये आज ग्राह्य धरले जातात काय. आणि जे उद्धव ठाकरे बोलतात, ज्या संघावर त्यांनी परवा टीका केलेली आहे, त्याच्यावर आपण वेगळं कधीतरी व्हिडिओ बनवू आपण त्याच्यावर. पण याच्यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या वडिलांचं तर हे करतच आहेत, नुकसान करतच आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या वडिलांची अस्मिता अगदी धुळीस मिळवलेली आहे. जे कमवलं आहे ते धुळीस मिळवलेलं आहे. आणि ते नुसतंच धुळीस नाही, इथून पुढे ते असं वागून ते खड्ड्यात घालणार आहेत. तर माझी एकनाथ शिंदे अँड कंपनी ह्या सगळ्यांना विनंती आहे किंवा इतर कुठल्याही पक्षातल्या लोकांना की तुमचं उद्धव ठाकरेबद्दल किंवा त्या उभाटा शिवसेनेबद्दल जे काही असेल ते तुम्ही बोला, पण कृपा करून बाळासाहेबांना घेऊ नका. त्याच्यामध्ये बाळासाहेबांचं कुठेही नाव घेऊ नका. हीच बाळासाहेबांना तुमच्याकडनं खरी श्रद्धांजली होईल. आज एवढंच. धन्यवाद.